पुढची एक मोठी बातमी आहे। कल्याण नगर महामार्गावरती ओतूर इथे बिबट्याची दहशत पसरली आहे। कारण रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्यांनी वाहनावरती झडप मारण्याचा प्रयत्न केला। 2 दिवसांपूर्वी इथेच एका बिबट्याने दुचाकीवरती झडप मारल्यामुळे एक जण गंभीर जखमी झाला होता। हा बिबट्या दबा धरून बसतोय आणि वनविभागाचं दुर्लक्ष याकडे होतंय। चालत्या चारचाकी आणि दुचाकीवरती बिबट्या झडप मारत असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। दबा धरून बसलेल्या बिबट्याला सीसीटीव्ही मध्ये कैद करण्यात आलाय, म्हणजे सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालाय हा बिबट्या। तर कल्याण नगर महामार्गावरती बिबट्याचा वावर वाढल्यामुळे प्रवास करणंच धोक्याचं झालंय। जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरामध्ये सध्या चालत्या वाहनावरती झडप घालणाऱ्या बिबट्याची दहशत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकताय, हे ते ठिकाण आहे। या ठिकाणी गेल्या 2-3 दिवसांमध्ये बिबट्याने 2 वेळा जे आहे हे चालत्या गाड्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय, झडप घालण्याचा प्रयत्न केलाय। खरं तर हा जो नगर कल्याण महामार्ग आहे, या महामार्गाच्या कडेला बिबट्या जो आहे हा दबा धरून बसतो आणि या भागातून ज्या गाड्या येतात या गाड्यांवरती हा बिबट्या जो आहे हा झडप घालण्याचा प्रयत्न करतोय, हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे ह्या भागामध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे। विशेषतः वाहन चालक आहेत, मोटरसायकल चालक आहेत, त्यामध्ये या बिबट्याची मोठी दहशत आहे। आपल्यासोबत या भागातील काही ग्रामस्थ आहेत। काय सांगाल, खरं तर या भागात बिबट्या जो आहे हा वाहनांवरती आता हल्ला करतोय? सर, मुळात बिबट्या दिवसाढवळ्या वाहनांवर हल्ला करून जखमी करतोय। लोक जी पुणे नगर हायवेने जे ट्रॅव्हलिंग करतात त्या लोकांना सुद्धा कल्पना नसते का बिबट्या कुठून येईल आणि कुठे हल्ला करेल। आताच कालची रात्रीची घटना अशी होती की त्यामध्ये एक जण जखमी झाला आणि त्याच बिबट्याने रात्री पुन्हा 10:30 वाजता त्यांनी 4-5 गाड्यांचा फॉलोअप केला आणि त्यामध्ये त्याने परत 2-3 गाड्यांचा हल्ल्याचा प्रयत्न केला। पण सुदैवाने ते दोन्ही गाडीवाले त्यातून निघून गेले। रात्री जर असं होत असलं तर लोकांचा प्रवास करणं अति प्रॉब्लेम मध्ये राहील। आणखी एक मोठी बातमी। अमरावतीच्या मेळघाटात गेल्या 5 महिन्यांपासून 0 ते 6 महिने वयोगटातील 65 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झालाय। या मृत्यूंची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत राज्य सरकारच्या निर्दयी कारभारावरती संताप व्यक्त केला। या प्रकरणावरून हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलंय। दुसरीकडे मेळघाटात 42 मृत्यू झाले असून हे मृत्यू कुपोषणाने नाही तर विविध कारणांमुळे झाल्याचा दावा अमरावती जिल्हा परिषदेने केलाय। या संदर्भात न्यूज 18 लोकमतची टीम मेळघाटात ग्राउंड रियालिटी चेक करायला गेली असता भयाण वास्तव समोर आलंय। मेळघाटातील अनेक उपकेंद्रांमध्ये एकही कर्मचारी हजर नसल्याचं उघड झालं। मेळघाटातल्या बिहालीनंतर मी आलेलो भिलोरी गावात। हे सलोना PSC अंतर्गत येणारा गाव आहे आणि या गावात जे सब सेंटर आहे, सब सेंटरची आपण अवस्था पाहणार आहोत। आपण पाहू शकतो की हे भिलोरी गावचं सब सेंटर आहे। इथे भुलोरी गावचं सब सेंटर आहे। आतमध्ये आपण जाऊन पाहू नेमकं कोण कर्मचारी या ठिकाणी हजर आहे नाही आहे त्याचा थोडासा आढावा घेऊ। हे आपण पाहू शकतो की हे डॉक्टरांची कॅबिन आहे, हे मीटिंग रूम आहे, हे डॉक्टरांची कॅबिन आहे। इथे कोणी नाही आहे, खुर्ची आहे, औषधं काढून टेबलवर, मात्र कोणीही कर्मचारी या ठिकाणी नाही आहे। आणि बाकी इकडे जर आपण बघू शकतो तर हे टॉयलेट बाथरूम आणि हे एक दुसरी रूम आहे। म्हणजे या आरोग्य केंद्रामध्ये आपण जर विचार केला तर आता दिवसाचे जवळपास 12 वाजलेले आहे, मात्र एकही कर्मचारी या आरोग्य केंद्रामध्ये हजर नाही आहे। या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत जवळपास 3 गाव येतात। या ठिकाणचे जे पार्ट टाइम अटेंडंट आहे ती या ठिकाणी आपण तिला विचारणार आहोत की नेमकं किती या ठिकाणी कर्मचारी आहेत। ताई, मला सांगा या ठिकाणी किती कर्मचारी आहे, डॉक्टर आहे? आता अजूनपर्यंत कोणी आलेलं नाहीये। अभी फिलहाल में 2 जने हैं। एक सिस्टर है और MPW है। हाँ, डॉक्टर नहीं। कितने साल से नहीं है? 3-4 साल हो गया है, जब से इंगड़े मैडम गया तब से। डॉक्टर आए नहीं यहाँ पे? अपना ये आ गया था ना सलोना वाला सर 2-3 बार आते रहते। हाँ, ठीक है। महीने आपको कितना पगार है? 3000। कितने साल से? मेरे को हो गया 15 साल से 3 15-20 साल से। ठीक, क्या नाम आपका? संगीता बोलावीच। या ठिकाणच्या गावातील एक नागरिक देखील आलेला आहे। दादा, मला सांगा, या दवाखान्यात वीज नाही, पाणी नाही, अजून पण एकही कर्मचारी आले नाही आहे। कधीपासून सुरू आहे असं? 3-4 साल होऊन राहिले। डॉक्टर्स नाही। डॉक्टर्स नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे,
न्यूज 18 लोकमत, भिलोरी, अमरावती.